नागपुरातील सुभाषनगर परिसरामध्ये भूस्खलनाची घटना घडली आहे। घराची संरक्षक भिंत खचल्यामुळे जवळपास 20 फुटाचा खड्डा पडलेला आहे। मनीष हेमनानी असं या घर मालकाचं नाव आहे। त्यांच्या घराची संरक्षक भिंत खचलेली आहे आणि मोठा खोल खड्डा तिथे पडलेला आहे। सुभाषनगर पासून नागनदी दरम्यान रस्त्याच्या खाली ट्रॅक लाईन आहे आणि ही ट्रॅक लाईन जीर्ण झालेली आहे आणि त्यामुळे तिथे मोठा खड्डा पडलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे। अमर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? यापूर्वी सुद्धा या परिसरामध्ये असं भूस्खलन झालं होतं आणि तिथे खड्डा मोठा पडला होता आणि काल सुद्धा अशीच घटना घडलेली आहे। तिथे एक ट्रंक लाईन पाईपलाईन जाते आहे, तिथनं कुठेतरी पाणीचा रिसाव होत होता आणि त्याच्यामुळे तिथलं पूर्ण जमीन भुसभुशीत झाली होती आणि त्यामुळे कदाचित हा खड्डा पडला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आणि हा खड्डा पडल्यानंतर तिथे महापालिकेचं पथक पोहोचलं होतं आणि सगळी तिथलं जी माती आहे, ती पाईपलाईन आहे, ती काढण्यात येत होती। पण सातत्याने या घटनांमुळे एकीकडे नागरिकांमध्ये रोष आहे, तर तातडीने याबाबत उपाययोजना करण्याची अपेक्षाही व्यक्त होत आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।